परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शनच्या वतीने बांधण्यात आलेल्या भोगावमधील फॉरेस्ट ट्रेल्स टाउनशिपमध्ये रहिवाशांचा पाणी पुरवठा टाउनशिप मेंटेनन्स मोठ्या प्रमाणात कमी केला असून तो पूर्ण बंद करण्याची धमकी दिली आहे। या विरोधात रहिवासी आक्रमक झाले असून त्यांनी विविध समस्यांचा पहाडा मीडिया समोर वाचला आहे। माझं नाव दिलीप कुलकर्णी। आता श्री B2 फॉरेस्ट मध्ये जी सोसायटी झालेली आहे 364 सिनियर सिटीजनची आहे ती, त्याचा मी चेअरमन आहे। आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे मेन प्रॉब्लेम्स आहेत ते तर त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत। त्या व्यतिरिक्त आम्हाला असं वाटतं की आम्ही एवढे सगळे पैसे देऊन पण बिल्डरनी म्हणजे परांजपेनी ज्या सोयी द्यायला पाहिजे होत्या आम्हाला त्या अजिबात दिलेल्या नाही। बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत आमच्याकडे पहिल्या दिवसापासून की मेन म्हणजे जे पोझिशन द्यायचं होतं ते जवळजवळ 3-3.5 वर्ष त्यांनी द्यायला पाहिजे ते अजिबात द्यायला तयार नाहीये। ते म्हणजे आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही देत नाही आहोत, फार पडतं तर आम्ही 20-25 हजार जास्त देणार नाहीये, पण ते पण आता कन्फर्म करत नाहीये। तो एक भाग। दुसरा भाग महत्वाचा म्हणजे की कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि जे त्यांनी आतमध्ये फिटिंग्स दिलेले आहेत टॉयलेट मध्ये म्हणा, किचन मध्ये म्हणा, टोटली सब स्टँडर्ड आहेत, अतिशय वाईट आहे। लिकेजेस सगळ्या फ्लॅट्स मध्ये आहेत, म्हणजे टॉप फ्लोअरला तर आहेतच, इव्हन फर्स्ट फ्लोअर पासून 13 मजल्याची बिल्डिंग आहे सगळीकडे लिकेजेस आहेत। ते काय ते लक्ष द्यायला तयार नाहीये। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आमच्याकडून ज्यावेळेला सेल अग्रीमेंट करून घेतलं इंडिव्हिज्युअल फ्लॅटसाठी, त्याच्यामध्ये 2-3 क्लॉज असे त्यांनी टाकलेले आहेत की ते त्यांच्या फेवरमध्ये आहेत, बिल्डरच्या फेवरमध्ये। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येकाने 4 लाख रुपये तुम्ही मेंटेनन्स डिपॉझिट द्या आमच्याकडे आणि सोसायटी फॉर्म झाल्यानंतर आम्ही हे सगळे पैसे सोसायटीला देऊ। आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 14.5 कोटी रुपये त्यांनी जमवलेले आहेत आमच्या सगळ्यांकडनं। आम्हाला पोझिशन ओसी आणि पोझिशन या वर्षी जून मध्ये आम्हाला मिळालेले आहे। आतापर्यंत त्यांनी आम्हाला ते पैसे दिलेले नाहीये। काहीतरी कारणामुळे तुम्ही बँक अकाउंट ओपन करा, हे करा, ते काही ना काही कारण देऊन ते देत नाहीत आम्हाला। शेवटी त्यांनी आम्हाला कंडिशन अशी घातलेली आहे अग्रीमेंट मध्ये की बँक अकाउंट मध्ये त्यांचे पण सिग्नेचर जरूर आहे, जॉईंट सिग्नेचर, म्हणजे आमचे ऑफिस बेरर त्याच्याबरोबर त्यांचे 2 माणसं असतील, विच इज अगेन्स्ट द अग्रीमेंट आणि अगेन्स्ट द लॉ। दिस कॅनॉट बी डन, असं होऊ शकत नाही। सोसायटीमध्ये ऑफिस बेरर व्यतिरिक्त बाहेरच्या कोणालाही अधिकार नसतो बँक अकाउंट ऑपरेट करायला, हे त्यांना माहिती आहे, पण ते ऐकत नाहीये। ते आता आमच्याकडे जबरदस्ती करून घेत आहेत। त्यामुळे कॉम्पेन्सेशनचा हा विषय आहे ते देत नाहीयेत। हे एफडीसी बद्दल जे आहे त्यांनी करून ठेवलेले ते आम्हाला देत नाहीयेत। आणि त्यानंतर त्यांनी अजून एक कंडिशन घातलेली आहे, त्यांनी एक सबसिडियरी कंपनी फ्लोट केलेली आहे इन द नेम ऑफ अथश्री होम्स प्रायव्हेट लिमिटेड। ही कंपनी त्याच्यामध्ये मिस्टर शशांक परांजपे आणि त्यांचे ब्रदर श्रीकांत परांजपे हे 2च डायरेक्टर आहेत। आणि ही कंपनी सगळ्या अथश्रींना आणि इतर बाहेरच्या सोसायटीना सर्व्हिस प्रोव्हाइड करते, म्हणजे काय मेंटेनन्स आहे, हाऊसकीपिंग आहे, हे सगळे ती कंपनी प्रोव्हाइड करते। आणि हे त्यांनी आमच्यावर जबरदस्तीने लादलेलं आहे अग्रीमेंट मध्ये की ह्या कंपनीकडूनच तुम्ही सर्व्हिसेस घ्यायचे या सगळ्या। आता आमच्याकडे काय 70-75 वर्षाचे झालेले म्हातारे लोक आहेत, ते आर हेल्पलेस। ते म्हणतात की आम्हाला आता काय करणार, आता आम्हाला असं करता येतं, पण आता आम्ही त्याच्या अधीन झालेलो आहोत, अग्रीमेंट मध्ये आम्ही सही केलेली आहे, त्यामुळे आम्हाला हे काही करता येत नाही। आता सोसायटीने काहीतरी करायला पाहिजे, म्हणून त्यांनी सगळी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे। आणि ते म्हणतात तुम्ही लीड घेऊन काहीतरी करा ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यातून आम्हाला सोडवा। म्हणून आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत की जे टोटल प्रॉब्लेम्स आहेत सगळ्या सोसायटीना ते आहेतच, त्याच्या व्यतिरिक्त हे आमचे इतर प्रॉब्लेम आहेत हे सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन सोडवावे असा आमचा विचार होता। म्हणून बोललो आता लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे हे, कारण इथं आता त्यांनी फेज 3 सुरू केलेले आहे, अथश्री फेज 3। ते फॉरेस्ट मध्येच काहीतरी 18 का 20 मधली बिल्डिंग येणार आहे तिथे, आणि जवळजवळ 450 ते 480 फ्लॅट्स करणार आहेत। आणि त्यांनी आता ते सगळं एवढं रोजी पिक्चर सगळीकडे दाखवलेलं आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, युट्यूबवर त्यांनी केलेलं आहे, इन्स्टावर पाठवलेलं आहे, फेसबुकवर, की आम्ही एवढ्या चांगल्या सोयी देतो, तुम्ही या इकडे वगैरे, म्हणून बरेच लोक त्याला बळी पडतात।
म्हणून आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, तुम्ही या बळीत न पडता तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा, लोकांना भेटा आणि आम्हाला काय परांजपेच्या विरुद्ध असं काही बोलायचं नाहीये. पण ते जे सांगतात ते करत नाहीये त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे. ऍज अ बिल्डर ते काय करतात तर आमचा काही संबंध नाही. पण आम्ही एवढे पैसे दिल्यानंतर जे त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे ते तरी त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे. हा आमचा उद्देश आहे. म्हणून आम्ही लोकांना समजवतोय की बाबा यू थिंक ट्वाइस बिफोर यू टेक अ कॉल. अमिताभ वैद्य, रहिवासी हायलँड्स 126. इथं या वार्ताहर परिषदेमध्ये रहिवासी या नात्याने जे काही प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी इथं आपण उपस्थित आहोत. हे तक्रार निवारण केंद्र नाही, परंतु ज्या काही आमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ज्याला आतापर्यंत समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही त्या संदर्भामध्ये आपण इथं आलेलो आहोत. जसं वार्ताहर परिषदेच्या सुरुवातीला म्हटलं तसं की मूलभूत ज्या गरजा आहेत वीज आणि पाणी त्या पूर्तता करताना येणाऱ्या अडचणी या तर सांगितल्या आहेतच, पण त्या व्यतिरिक्त टाउनशिप म्हणून त्या व्यतिरिक्त टाउनशिप म्हणून पण ज्या काही सुविधा देण्याचं जे काही वचन देण्यात आलेलं होतं, पाणी सदैव यथायोग्य रीतीने पाणी मिळणं, पाणी कधीही कापलं न जाणं, वीज सदैव यथायोग्य पद्धतीनं मिळणं, वीज नाही म्हणून पाणी कापणं हे न करणं, रस्त्यांची स्थिती चांगली असणं, रेन वॉटर हार्वेस्टिंग चांगलं असणं किंवा सोलर चांगलं असणं किंवा हॉस्पिटल देणं, फायर स्टेशन देणं, सबस्टेशन देणं, या सुविधा चढत्या भाजणीने या सांगितल्या होत्या किंवा ज्यांचं वचन दिलं होतं त्यांची पूर्तता झालेली नाही. आता मी एक सामान्य रहिवासी या नात्याने हायलँड 126 मध्ये पाणी आणि वीज या दोन मूलभूत गरजांमध्ये आम्हाला जी अडचण येते त्या संदर्भामध्ये